यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। सध्या छगन भुजबळ हे फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती मिळते। तर छगन भुजबळ स्वतः आता फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। मोठी बातमी आहे, छगन भुजबळ हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। या चर्चेमध्ये काय समोर येणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। तर नुकतंच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं होतं। त्यानंतर राष्ट्रवादीच्या आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेले। छगन भुजबळ आता फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। काय अपडेट्स आहेत, काय माहिती मिळते? छगन भुजबळ आता फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। त्या भेटीमधून काय चर्चा होणार आहे, काय आपल्या हाती लागणार आहे ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। छगन भुजबळ स्वतः आता मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। पण आपले या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। छगन भुजबळ स्वतः आता फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। काय अपडेट्स आहेत, काय माहिती मिळते? नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि समीर भुजबळ हे प्रमुख 4 नेते आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। खरं तर अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवारांकडची असणारी खाती असेल, उपमुख्यमंत्री पद असेल, त्याचबरोबर वित्त आणि नियोजन असेल, राज्य उत्पादन शुल्क असेल आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचं पद गेल्यानंतर क्रीडा खातं देखील आहे ते अजित पवारांकडे होतं। त्यामुळे ही महत्त्वाची खाती अजित पवारांकडे होती, कारण की 23 फेब्रुवारी पासून अधिवेशन देखील आहे ते सुरू होतं आणि त्याच अगोदर ही खाती नेमकी कुणाकडे द्यायची या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती चर्चा आता या नेत्यांमध्ये होताना पाहायला मिळणार। त्यामुळे अजित पवारांकडची खाती कोणाला देतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर एकीकडे सुमित्रा पवार यांना देखील उपमुख्यमंत्री पद करण्यात यावं यासाठी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे सुमित्रा पवार सध्या राज्यसभेवर खासदार आहेत, त्यांना देखील आता राज्यसभेतून महाराष्ट्रामध्ये घेऊन येतात का हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की अजित पवारांना नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता छगन भुजबळ आणि इतर महत्त्वाचे नेते आता फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेत। या चर्चेतनं काय समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।